Yes, very good morning to all of you. So again, welcome to today's session. Again, today we are going to start our another topic of management accounting. So management accounting is your compulsory subject. तुम्हा सर्वांना माहितीच आहे तुमची परीक्षा 15 एप्रिल पासून सुरू होणार आहे आणि आज मी तुम्हाला ग्रुपवरती असाइनमेंट्स देणार आहे. सो त्याची PDF मी टाकतोय. मॅनेजमेंट अकाउंटिंग, बिझनेस फायनान्स आणि अकाउंटन्सी ऑप्शनल. बाकी जे सब्जेक्ट्स ऑप्शनल आहेत त्यांचे पण मी लगेच 1-2 दिवसात ग्रुपवरती असाइनमेंट्स देतो. नाही सगळेच टाकतोय सेकंड इयर ना. सेकंड इयरची PDF आज मी ग्रुपवरती टाकतोय. त्यामुळं तुम्ही बिफोर एक्झामिनेशन असाइनमेंट जमा करायचे. आज क्वेश्चन मिळाल्यानंतर तुम्ही दररोज एक जरी असाइनमेंट कंप्लीट केली 20 मार्काचा आहे. काय काय पहिला एक क्वेश्चन आहे, दुसरा एक क्वेश्चन आहे आणि तिसरा शॉर्ट नंबर. 3 पैकी 2 सोडवायचे. आणि पहिल्या क्वेश्चन मध्ये कदाचित प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम असेल. सो हे तुम्ही अर्लीएस्ट सोडून मी हे सगळं शिकवलंय तुम्हाला. आता अकाउंटन्सी पेपर 7 मधलं कॉस्ट शीट शिकवलंय, प्रोसेस शिकवलंय आणि तिथं तेच प्रॉब्लेम्स आहे. पुढं काल आपण मार्जिनल कॉस्टिंग शिकलो. आज आपण बजेटरी कंट्रोल शिकणार. बिझनेस फायनान्स तर थिअरॉटिकल आहे आणि कंटेम्पररी इश्यू पण थिअरी प्लस हे आहे. त्याचं जेवढी सर जेव्हा त्यांना कन्व्हिनियंट होईल त्यावेळी ते सेशन्स घेतील. आणि रिपीटर विद्यार्थ्यांचे सेशन पण उद्यापासून करायचे. नेक्स्ट जे काही टाइम टेबल आहे त्याप्रमाणे होतील. सो सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही असाइनमेंट्स वेळेत जमा करणं गरजेचं आहे. तेही तुम्हाला मिळून जातील. आणि सिलेबस बघा, सिलेबस फॉलो करा. सिलेबसची कुठे तुम्हाला टाकलेली आहे. सो सिलेबसच्या बाहेर महत्त्वाचं जाऊ नका. ते पण आणखी एक महत्त्वाचं गोष्ट आहे. ठीक आहे. सो हेच रिसेंट अपडेट द्यायची होती तुम्हाला मला. आणि आता मी सिलेबस का बघा म्हटलं त्याचं कारण मी तुम्हाला लगेचच सांगतो. स्क्रीन दिसते तुम्हाला? स्क्रीन दिसते तुम्हाला? सिलेबस दिसतोय? हा सिलेबस दिसतोय का? ह्याच्यामध्ये बघा, हे तर पहिला टॉपिक थिअरॉटिकल आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा. सेकंड आपण थोडंसं काल डिस्कस केलंय, त्याचा व्हिडिओ पण मी आज टाकलाय, तो बघून घ्या. नंतर थर्ड बजेटरी कंट्रोल. हे थिअरॉटिकल आस्पेक्ट आहेतच. प्लस इथे एक खाली नोट आहे. नोट कोण वाचणार? वाचताय का नोट? आज हां, ओके, व्हेरी गुड. 3 वाचले. सो प्रॉब्लेम फक्त कॅश बजेट, फ्लेक्झिबल बजेट आणि कॅपिटल बजेटमधून विचारला जाणार आहे. त्यामुळे आपण कॅश अँड फ्लेक्झिबल बजेट आज शिकणार आहोत. ठीक आहे. आता मी फक्त ते सिमच ओपन करतो. सगळं जास्तच काही. आता स्टडी मटेरियल दिसते तुम्हाला. सो याच्या वरचं जे आहे ते सगळं तुम्ही बघून घ्या. थिअरॉटिकल गोष्टी, कॅश बजेट, बजेट म्हणजे काय वगैरे वगैरे वगैरे. सो स्टार्ट होते कॅश बजेट, पेज नंबर 405. So open your books. There are 3 methods of preparation of cash budget: receipt payment method, adjusted earning, adjusted profit and loss account, balance sheets, charge method. receipt payment method यानुसार आपण कॅश बजेट नॉर्मली एक्झामला आतापर्यंत बदलेलं आहे. सो रिसिप्ट्स कोणकोणते आहेत, पैसे कुठून कुठून येतात. कॅश बजेट म्हणजे काय?
कॅश बजेट म्हणजे सोर्सेस ऑफ कॅश अँड ऍप्लिकेशन्स ऑफ कॅश. पैसे येतात कसे आणि पैसे जातात कसे, दॅट इज कॉल्ड कॅश बजेट. समरी ऑफ कॅश रिसीट्स अँड पेमेंट्स आहे ना समोर तुमच्या, नाही? फॉर द पिरियड ऑफ मंथ असेल, क्वार्टर असेल, वीक असेल, इयर असेल. नॉर्मली मंथली कॅश बजेट तयार केलं जातं, क्वार्टरली केलं जाऊ शकतं किंवा इयरली केलं जाऊ शकतं. सो पैसे येतात कसे ते म्हणजे कॅश बजेट, इन्कम ऑफ किंवा सोर्सेस ऑफ कॅश. सो कॅश सेल्स केला तर पैसे येतात. कलेक्शन फ्रॉम डेटर्स, उदाहरणार्थ ज्यांना आपण माल विकलाय त्यांनी आपल्याला समजा उधारीवरती ज्यांनी आपल्याला माल विकलाय त्यांनी आपल्याला पैसे दिले तर ते काय होईल, कलेक्शन फ्रॉम डेटर. सेल ऑफ फिक्स असेट झालं तर पैसे येतील. इश्युअन्स शेअर्स ऑफ डिबेंचर केलं तर पैसे येईल. रिसीट ऑफ इंटरेस्ट, रेंट, डिस्काउंट, कमिशन, रॉयल्टी एवढे सगळं आले तर ते पैसे येतील. रिसीट ऑफ बोनस अँड डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट हे सुद्धा पैसे येतील. आणि पेमेंट्स मे बी operating payment to creditors, payment to raw material, payment of wages, salaries, repairs, maintenance, non-operating payment of tax, payment of dividend, payment of rent, rates, taxes, capital purchase, capital payment, purchase of asset, repayment of loans. या पद्धतीने पैसे जाऊ शकतात. आणि कंपनीज नॉर्मली रिसिप्ट पेमेंट मेथडच वापरते कॅश बजेटसाठी. आपण कॅश बजेट अगदी 11वी पासून बघितलेलं आहे. पण मला सांगेल कॅश बुकला डेबिट साईडला रिसीट असते का क्रेडिट साईडला रिसीट असते? रिसीट साईड कोणती आहे? पेमेंट साईड. डेबिट का क्रेडिट? येस प्लीज. बुक पण आहे तुमच्या कॅशबुकच्या डेबिट साईडला काय म्हणायचं, क्रेडिट साईडला काय म्हणायचं? ऑप्शन दोनच आहे, रिसिट्स ऑफ पेमेंट्स. रिसिट्स मीन्स पेमेंट कलेक्टेड, पैसे आले, पेमेंट घेऊन पेमेंट पेड. येस, टी फॉर्मॅट मध्ये पूर्वी असायचं. चारशे 6 वरती सोल्युशन तो प्रॉब्लेम नाही आहे का? हा 300 406 ला येस प्लीज. पुस्तकात प्रॉब्लेम नाही आहे, डायरेक्ट सोल्युशन. तो मिसिंग आहे काय? त्यावरती सोल्युशन. ठीक आहे. अजून पेज नंबर किती वरती आहे? येस. पेज नंबर 400 वरती हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम फक्त रीड करा, समजून घ्या. खूप महत्वाचा प्रॉब्लेम रीड करणं आणि समजून घ्या. EPC Limited is a figure also sales budget of the month April, May, June. Sales budget तयार करतो. It sells its product in Maharashtra, Karnataka, Gujarat. Product 1 is sold 10%, 20%, 70% respectively. म्हणजे महाराष्ट्रात 10%, 20% कर्नाटक आणि 70% गुजरात. And product second is sold 50% in Maharashtra, 30% in Karnataka, and 20% in Gujarat. Selling price of product 1 is 100 rupees, and that of product 2 ची selling price आहे 140. ओके, प्रॉब्लेम समजणं गरजेचं आहे.
पुढे the terms of sales are 50% on cash, म्हणजे 50% सेल कॅश वरती होतं, 50% ऑन क्रेडिट. क्रेडिट पिरियड इज अलाउड टू कस्टमर इज 1 month, म्हणजे एका महिन्यानंतर ते क्रेडिट जे आहे ते काय होते, कॅश मध्ये कन्वर्ट होते. बरोबर. The same raw materials are used for production for the both products. The cost of raw material was 10 per unit. Raw material cost 10 रुपये per unit. 2 units of raw material are required to produce 1 unit. हे 2 raw material मधून 1 unit produce होते. Product 1 and 4 product 1 produce व्हायला 2 raw material लागतात. 2 units of raw material लागतात आणि 4 units of required for 1 product of product 2. Product 2 साठी यातलं सगळंच कॅश बजेटला लागू होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. काही गोष्टी कॅश बजेटला लागू होतात, काही गोष्टी कॅश बजेटला लागू होत नाही. कारण हे प्रोडक्ट्स सगळ्याच टाईपचे प्रॉब्लेम्स वरती हा सगळ्याच टाईपच्या बजेटसाठी हा एकच प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये सगळं मिक्स होतं. तुम्हाला बजेटचं जेव्हा कॅश बजेटचा प्रॉब्लेम येतो, कॅश रिलेटेडच सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. So production period required to produce 1 unit of each product is 1 hour. हे तुम्हाला प्रोडक्शन बजेटसाठी रिक्वायर्ड. It is the policy of company maintain stock finished goods at 80% of the next month's sale and that of raw material 150% of current month's production. Production budget साठी required आहे. Then the suppliers allow credit 1 month. 1 महिन्यानंतर जे आपले क्रेडिटर्स आहेत त्याला पेमेंट द्यावं लागेल. सॅलरी अँड वेजेस पेड इन द सेम मंथ. हे पेमेंट जाते, हे पेमेंट पण जाते. इथे ही गोष्ट लक्षात घ्या. पर आवर 6 रुपये हे प्रोडक्शन साठी रिक्वायर्ड आहे. सेल्स कमिशन पेड 5% ऑफ टोटल सेल्स ड्युरिंग द सेम मंथ. त्याच महिन्यात 5% कमिशन पे केलं जातं. ओके. Machine costing 1,50,000 need to purchase during the month of May. मे मध्ये 1,50,000 कॅश मध्ये मशिनरी घ्यायची. कॅश बॅलन्स 1,20,000 required to maintain end of the month. प्रत्येक महिन्याच्या एंडला 1,20,000 राहायला पाहिजे. With the shortfalls, the cash balance will be made available taking cash credit facility from the State Bank of India at the rate of 10% interest. ओके, जर कॅश बॅलन्स कमी पडत असेल तर 12% इंटरेस्ट तुम्ही स्टेट बँककडून काय करायचं आहे, त्याची क्रेडिट फॅसिलिटी घ्यायची आहे. लोन कॅन बी अवेल द रिपे अँड द म्हणजे जे काही लोन घेतले तुम्ही ते रिपेड ॲट द एंड ऑफ द मंथ अलॉंग विथ इंटरेस्ट. त्याच्यासोबत त्याच महिन्यात ते परत करायचं आहे विथ इंटरेस्ट. सरप्लस इज ऑल्सो इन्व्हेस्टेड इन द SBI इन टाइम डिपॉझिट. जे काही सरप्लस येईल ते कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे, SBI मध्ये करायचं. सॅलरीज 15,000, रेंट 6,000, बिजनेस एक्सपेन्सेस 1% ऑफ सेल्स आर टू बी पेड ड्युरिंग द मंथ. डेप्रिशिएशन पर मंथ 20,000. द बॅलन्स शीट ऑफ द कंपनी, ही बॅलन्स शीट दिलेली आहे. म्हणजे कॅश बॅलन्स किती आहे, 1,20,000 आहे. आपल्याला कॅश बुक काढायचं आहे, म्हणजे पैसे आले कसे आणि पैसे गेले कसे. प्रॉब्लेम तुमच्या डोळ्यासमोर असते पेज नंबरवरती आणि आपण डायरेक्ट आता सोल्युशन देऊ. हे सेल्स बजेट आहे, सेल्स कसं वर्कआउट झालं हे इथं काढलेलं आहे. हे बघा, ह्याच्यावरती काही प्रॉब्लेम. हे परत आहे प्रोडक्शन बजेट आणि कॅश बजेट. नाव कॅश बजेटचं सोल्युशन काय काय म्हणले बघा. द डिटेल्स अवेलेबल ऑफ ABC लिमिटेड and cash billed company can be prepared as under. It is necessary to consider detailed information provided by company and the budget prepared for the various functions. So now जे काही कंपनीचं नाव आहे ते तुम्ही लिहिला. Then cash budget म्हणला for the period of April to June. Okay. So एप्रिल मध्ये ओपनिंग कॅश काय असणार आहे, 1,20,000. कॅश सेल्स 50%. आता ऍक्च्युली सेल्स किती झालाय त्याच्या 50%
कॅश सेल्स असणार बघा. 2,25,000 सेल्स बजेट काढलेच आपण, पण तरी पण प्रॉब्लेम बघणार डायरेक्ट काय समजते तसं म्हणजेच मला सेपरेट करायला लागलं तर अवघड आहे. मंथली फोरकास्ट ऑफ सेल्स प्रोडक्ट 1 10,000 9,000 10,500 12,000 13,500 आणि याची सेल्स प्राइस किती आहे? प्रोडक्ट 1 ची सेल्स प्राइस ट्रेडिंग कमिशन 5% सेल्स दिलेले सेल्स 100 रुपये आणि 140 बरोबर. आता आपल्याला बजेट कुठलं एप्रिल मे आणि जूनचं करायचं बरोबर आहे. सो एप्रिलला प्रोडक्ट 1 चे किती रुपये? प्रोडक्ट 1 9,000 क्वांटिटी विकली म्हणजे प्रोडक्ट 1 चा सेल किती झाला? उत्तर तुम्हीच द्यायचे. Yes, please. थांबवलं बरं का मी. हॅलो. सांगा ना कॅश सेल्स किती झाला? सेल्स प्राइस 100 आहे प्रोडक्ट 1 ची. हा सगळे आहे ऐकू येते. मग काय झालं काय समजत नाही का? एक क्वांटिटी आहे फोरकास्ट ऑफ सेल्स इन युनिट्स म्हणले. इन युनिट्स म्हणजे एवढे युनिट्स विकले जात आहेत आणि त्याची सेल्स प्राइस तुम्हाला दिलेली आहे वर. प्रोडक्ट 1 ची सेल्स प्राइस 100 आहे आणि प्रोडक्ट 2 ची 140 आहे. एप्रिलचा टोटल सेल्स किती होणार किंवा कॅश रिसीट किती होणार? पैसे किती येणार? हा 9,000 गुणिले 100 केलं तर ते काय होईल? एक्झॅक्टली सगळं कॅश होऊन जाईल. 9,000 गुणिले 100 हा काय झाला? सेल झाला. 9 लाख रुपये झाला बरोबर आहे. आता हिने काय सांगितलं त्याच्यामध्ये कंडिशन 9 लाखापैकी काय म्हणतात ते 50% कॅश होतं. म्हणजे कॅश किती येणार? 4.5 लाख रुपये कॅश येणार आणि 4.5 ऑन क्रेडिट जाणार बरोबर आहे. आणि ऑन क्रेडिट मध्ये काय होतंय? मागच्या महिन्यात जो सेल झालाय त्याची डेटर्स पुढच्या महिन्यात देतात पैसे बरोबर आहे. मग एप्रिल मध्ये कुठले पैसे येतील? हा बरोबर. पण मार्च मध्ये 10,000 क्वांटिटी सेल झालाय. मग इथं पैसे येतील का एप्रिल मध्ये? यातले ऑन क्रेडिट ज्यांना दिलं होतं म्हणजे किती 5,000 क्वांटिटीला आपण काय केलं होतं? ऑन क्रेडिट दिलं होतं. मग त्यांनी 100 प्रमाण आपल्याला पैसे देणार ना इथं. कळालं? सो किती आले? 9,50,000 इथं पैसे आले प्रोडक्ट 1 पासून. कळालं का? हे कोणाला नाही समजलं? सगळ्यांसाठी विचारतो. स्नेहा सोडून कोणाला? अमृताला एक समोर. मे मध्ये एप्रिल मध्ये पैसे प्रोडक्ट 1 पासून किती आले? 9,50,000. हे कोणाला काय शंका आहे का? आता प्रोडक्ट 2 सांगा सेम किती येणार पैसे? ज्यांना ज्यांना समजलं त्याने सांगा.
नाही सांगतायत. हा बोला की प्रोडक्ट 2 चं सांगा ना मला. आ समजलं का नाही? सांगताय कसं आलं? प्रोडक्ट 2 संदर्भात कसं सांगाल? प्रोडक्ट 1 समजावून सांगितलं मी तुम्हाला. कॅश येणार 450 आणि क्रेडिट सेल्स मधून कलेक्शन फ्रॉम डेटर किती येणार? 5 लाख. तसं प्रोडक्ट 2 चं किती येणार? बरोबर. किती आलं मग? कोण बाकीचे ट्राय करतायत काय? 31,50,000. त्यातलं काय होतंय? 50% आता कॅश येत. 50,000 येते बरोबर. 31,50,000 अमाऊंट येते ना? नाही येत. आवाज येतोय? किती आली मग अमाऊंट? 32,500 गुणिले 140 बरोबर. सेलिंग प्राइस 140 आहे. युनिट 22,500. अमाऊंट किती आली? 31 लाख. मग त्यातले 50% पैसे येतात म्हणजे किती पैसे येणार? ऑन कॅश येणार बरोबर. ते ऑन क्रेडिट आहे ते पुढच्या महिन्यात येतात. पैसे येणं कॅशबुक चाललंय आपलं. कॅशबुक 15,75 या महिन्यात येणार आणि 15,75 पुढच्या महिन्यात. आता मागच्या महिन्यातले या महिन्यात येणार आहेत ना कॅश 50%. 14,500 गुणिले 140 किती झालं? हे करा कॅल्क्युलेशन. हे समजणं गरजेचं आहे तुम्हाला म्हणून मी एवढं डीपली सांगालो. किती झालं? कॅल्क्युलेटर अलाउड पाहिजे. तुम्ही कॉमर्सच्या अकाउंटच्या लेक्चरला बसलाय. पुस्तक पाहिजे, वही पाहिजे, पेन पाहिजे, पट्टी पाहिजे. आहे का कोणाकडे हे? आवाज येतोय का माझा? हा आता येतोय ना? सो कॉमर्सच्या किंवा अकाउंटच्या लेक्चरला बसल्यानंतर तुमच्याकडे पट्टी पाहिजे, पेन पाहिजे, कॅल्क्युलेटर पाहिजे, वही पाहिजे. हे काय थिओरिटिकल लेक्चर ऐकत नाही तुम्ही प्रॅक्टिकल करायचं आहे. मी काय विचारलं आता? प्रोडक्ट 2 मधून कॅश किती येणार? सो एक संख्या आली ती म्हणजे 22,500 गुणिले 140 30,50,000 आणि त्याच्या 50% कॅश येणार लगेचच 15,75,000. आता मागच्या महिन्यात जो सेल झाला त्याच्यातले जे डेटरना क्रेडिट वरती विकलं होतं त्यांनी या महिन्यात आपल्याला पैसे देणार.
मग इथं पैसे किती येणार क्रेडिट कडून, क्रेडिटर कडून, डेटर्स कडून? 14,500 गुणिले 140 किती आली अमाऊंट? 20,30,000 बरोबर आहे. त्यातले 50% त्याच महिन्यात आले असतील बरोबर, मार्च मध्येच आले असतील 50%, आणि 50% कधी येणार? 10,15,000. समजलं का? हे खूप महत्वाचं आहे. पैसे आले कसे? दोन गोष्टी आहेत, कॅश सेल आणि क्रेडिट सेल्स. कॅश सेल म्हणजे त्याच महिन्यात पैसे येतात, आणि क्रेडिट सेल म्हणजे यांनी सांगितल्याप्रमाणे ते पैसे पुढच्या महिन्यात येतात. बरोबर आहे. सो हे जे 10,000 आणि 14,000 क्वांटिटी आहे, हे कशासाठी? आपल्यासाठी या महिन्यात त्याचं 50% येणार आहे म्हणून ते दिलेलं आहे. सो इथं तर 50% प्रमाणे कॅश सेल किती होईल? पहिल्या केसमध्ये 4,500 प्रोडक्ट 1 ला, आणि प्रोडक्ट 2 ला कॅश सेल किती होईल? 15,75,000. सोल्युशन मध्ये बघा याची टोटल घेतली आहे का? 20,25,000 कॅश सेल्स. आवाज येतोय व्यवस्थित? अमृता समजते? 20-25 आली टोटल, कशी समजलं? आणि परत कलेक्शन फ्रॉम डेटर्स असा एक शब्द आहे, तो किती घेतलाय? 15,15,000. कसा आला? तर इथं पहिल्या प्रोडक्ट मधून मागच्या महिन्याचा जो सेल झाला त्यातले किती? 5 लाख आले होते, आणि इथं दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये 10,15,000 आले होते. सो टोटल 15,15,000. कलेक्शन फ्रॉम डेटर्स घेतले का 15,15,000? कशा फिगर आल्या कळाल्या का? खूप महत्वाचं आहे. असंच येणार परीक्षेला. ठीक आहे. सो ह्या रिसिप्ट मध्ये कोणाला काही शंका असेल तर विचारा. ही रिसिप्ट कुठून आली हो? 1,20,000. तर ती बॅलन्स शीट वरून आलेली आहे. क्लोजिंग बॅलन्स शीट आहे ना, त्याच्यामध्ये जो क्लोजिंग बॅलन्स असतो तो काय आहे? इथं ओपनिंग बॅलन्स ऑफ, कळालं? आणि ही फिगर समजली, मी पण फिगर समजली, याचं खाली नॅरेशन दिलं असेल. असे टोटल रिसिप्ट 3च पद्धतीने येतात प्रॉब्लेम मध्ये, म्हणून 36,60,000 पहिल्या वर्षी आलेले, पहिल्या मंथ मध्ये आलेले आहेत. 36-60 मध्ये कोणाला काही शंका? सगळ्यांना समजले? पुढे आता पेमेंट प्रॉब्लेमला जाऊया. हे क्रेडिटरचं पेमेंट. बोला. मे जून महिन्याचे पैसे जमा झाले का आता? एप्रिल मध्ये मे जूनचे पैसे येणार आहेत ते? काय पैसे जमा होणार आहेत? एप्रिल मध्ये पैसे येणार आहे असं पण साईट आहे का मे आणि जूनचं? सोल्युशन या पद्धतीने होतंय. आपण एप्रिलचं कॅल्क्युलेशन करावलंय, मे आणि जूनचं अजून लांब आहे. समजते का? फक्त एप्रिलच चालू आहे, मे जून अजून चालू व्हायचं आहे. झालेल्याच शंका विचारायची असते, व्हायच्या मध्ये शंका विचारायची नसते. ठीक आहे. सो नाव इथं पेमेंट्स तुम्हाला त्या महिन्यात काय काय झाले ते दिलेले आहेत. वरती प्रॉब्लेम मध्ये जावा, सोल्युशन तुमच्याकडे रेडी ठेवा. प्रॉब्लेम पेज नंबर कितीवर आहे? 400 वर ना? कितीवर आहे? येस. ठीक आहे. सो आता बघा इथं पेमेंटच्या संदर्भात काय काय सांगितलं हे बघा. पैसे जाणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते बघा, महत्वाचं या प्रॉब्लेम. पहिली तर गोष्ट ते सेल्स म्हणजे इन्कम आहे. पहिली गोष्ट आपल्याला द्यायला लागणार आहे पेमेंट कोणाला? क्रेडिटर्सना. ठीक आहे. सो
The raw material is used for production both the products. Cost of raw material is 10 per unit. Raw material ची cost जी आहे ती 10 per unit आहे. 2 units of raw material is required to produce product 1. रॉ मटेरियलचे किती युनिट लागतात? 2 आणि 4 युनिट लागतात प्रोडक्ट 2 साठी. क्लियर? आणि रॉ मटेरियल युज्ड 10 रुपीज. सो इथं बघा प्रोडक्ट 1 आपण एप्रिल मध्ये क्रेडिट सप्लायर्स अलाउ टू क्रेडिट पिरियड ऑफ 1 मंथ. क्रेडिट पिरियड किती? 1 महिन्याचा देतात सप्लायर्स. सो आता काय होईल? काय होईल बघा इथं 10,000 प्रोडक्ट तयार व्हायला किती रॉ मटेरियल लागेल? किती लागेल? हा कसं? 2 units of raw material are required to produce 1 unit of product 1. प्रोडक्ट 1 एक तयार करायला 2 युनिट लागतात रॉ मटेरियलचे. म्हणजे 20,000 लागणार ना 10,000 प्रोड्यूस करायला. ओके. आणि त्याची प्राइस आहे 10 रुपये. द कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल वॉज रुपीज 10. म्हणजे 20,000 गुणिले 10 2 लाख रुपये आले. 2 लाख रुपये आले. ठीक आहे. म्हणजे हे 2 लाख रुपये जे आहे याची कॉस्ट ती कधी पे करणार आपण क्रेडिटरला? एप्रिल मध्ये पे होईल. ठीक आहे. कळलं का? कळलं का? 2 लाख. आता 14,500 प्रोडक्ट करायला किती रॉ मटेरियल लागेल? कॅल्क्युलेटर सगळ्यांच्याकडे पाहिजे आणि कॅल्सी सगळ्यांनी वापरायचा आहे. 14,500 प्रोडक्शन करायला किती रॉ मटेरियल लागेल? किती युनिट्स ऑफ रॉ मटेरियल लागेल? सांगतोय का? 4 युनिट्स आर रिक्वायर्ड टू बी 1 युनिट ऑफ प्रोडक्ट्स 2. एक युनिट यातलं तयार करायला किती रॉ मटेरियलचे युनिट लागतात? 4 म्हणते. सो 14,500 गुणिले 4 आणि गुणिले 10 म्हणजे किती झालं? 5 लाख. 5,80,000. वर किती झालं होतं? 2 लाख. म्हणजे टोटल किती झालं? 7,80,000. आणि हे काय म्हणतंय? द सप्लायर्स अलाउ क्रेडिट पिरियड ऑफ 1 मंथ. म्हणजे ज्यांच्याकडून आपण रॉ मटेरियल घेतोय ते किती आपल्याला अलाउड करतात? 1 महिना अलाउड करतात. म्हणजे मार्चचं पेमेंट आपल्याला कुठं द्यायला लागणार आहे? एप्रिल मध्ये द्यायला लागणार आहे. होते ना? पेमेंट किती द्यायला लागणार टोटल? 12,30,000. लोन केलं ना?
बॅलन्स शीट मध्ये दिले बॅलन्स नंबर 408 12,30,000 काय आहे क्रेडिटर्स ओपनिंगचे आणि डेटर्स 15,15 ते घेतले त्यांनी तुम्ही बॅलन्स शीट दिली ना त्या मंथ ऑफ कितीची आहे बॅलन्स शीट मार्च एंड म्हणजे मागच्या महिन्याचे क्रेडिटर्स किती होते 12,30,000 म्हणून ते 12,30,000 त्यांनी पेमेंट केलेलं आहे कळलं का रेडीमेड दिले त्याने 415 12,30,000 आणि नंतरचं कॅल्क्युलेट करताना काय केले क्रेडिटर्स ऑफ परचेस ऑफ रॉ मटेरियल आर कॅल्क्युलेटेड अंडर परचेस बजेट ऑफ रॉ मटेरियल फॉर एप्रिल मे जून हे परचेस बजेटमध्ये तुम्हाला दिलेले ते आपण बघू ठीक आहे तर इथंपर्यंत 12 समजलं सगळ्यांना पूर्ण आलं मागच्या महिन्याचे क्रेडिटर्स होते मार्च एंडचे एप्रिलमध्ये पे केले ठीक आहे येस नो इथं परत सांगितलं बघा सॅलरीज रेंट अँड मिसलेनियस एक्सपेन्सेस 1% ऑफ द सेल पेड ड्युरिंग द मंथ ठीक आहे हे परत आपण घेतलं इथं प्रत्येक महिन्याला 15,000ची सॅलरी 6,000चं रेंट पे केलं जातं 1% ऑफ सेल्स कमिशन पे केलं जातंय असं बघा $15,000 आणि 6,000 आणि सॅलरी 15 आणि 6 आणि सेल्स कमिशन मिसलेनियस एक्सपेंडिचर सेल्स कमिशन 2,02,500 हा जो कॅश सेल आहे त्याच्यावरती हे कमिशन आलं 2,02,500 रेंट दिलं 6,000 सॉरी सेल्स कमिशन आपण बघायचं आहे मिसलेनियस सेल्स 40,500 1% ऑफ सेल्स 40,500 फिगर येतो कशावर काढलंय मी 1% ऑफ सेल्स सेल्स किती झालाय एप्रिल मध्ये 408 9,000 गुणिले डिसेंबर बरोबर आणि 22,500 गुणिले 140 त्या दोन्हीची टोटल 9,00,000 सेल झाला 22,500 गुणिले 140 20,50,000 प्लस 9,00,000 40,50,000 सेल झाला का या महिन्यात त्याच्यावरती 1% फिगर आली 40,500 क्लिअर कॉलम फक्त चुकलाय ठीक आहे क्रेडिटर्स हे बॅलन्स शीट वरून घेतले हे 15 समजलं हे 6 समजलं आता वेजेस 6 पर युनिट ऑफ प्रोडक्शन
टोटल युनिट्स ऑफ प्रोडक्शन किती झाले मग ॲज पर प्रोडक्शन बजेट. हे प्रोडक्शन बजेटमध्ये वरती दिलेत बघा 10,223,700 गुणिले 6 करून या फिगर्स आलेल्या आहेत. वेजेस 10,200 अधिक 23,700 900 गुणिले 6 2,03,400 आणि तुम्हाला सेल्स कमिशन द्यायला सांगितले 5% ऑफ सेल. 5% म्हणजे 1% हे आलं असेल तर त्याच्याबरोबर 5% हे होईल 40,500 गुणिले 5 2,02,500 आणि हे 6,000 रेंटचे असे टोटल 16,97,400 काय होईल खर्च होतील. 16,97,400 समजलं का. Yes, please. फिगर समजलं नाही असं असेल तर सांगा मला. काय समजलं नाही. ते नाही ते 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 कन्सिडर करू नका प्रोडक्शनचं. इथे पहिल्या इयरला काय केलं त्यांनी माहिती आहे का वरती बॅलन्स शीटला ना 31 मार्चची बॅलन्स शीट आहे बघा. त्याच्यात क्रेडिटर्स किती दिलेत बॅलन्स शीट मध्ये 12,30,000 म्हणजे याचा अर्थ एप्रिल मार्च एंडला किती होते 12,30,000 क्रेडिटर्स होते. ते पे कधी करणार आपण क्रेडिटर्सना किती मंथचा पिरियड दिला आहे 1 मंथचा म्हणजे एप्रिल मध्ये ते पे करणार म्हणून ते 12,30,000 आले. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही तिथे पण ऑलरेडी रेडीमेड दिले ना. ठीक आहे 15,000 तर तुम्ही महिन्याला म्हटले पगार देणार आणि 6,000 रेंट देणार म्हटले. या दोन फिगर कळाल्या. तिसरी गोष्ट वेजेस जे आहे वेजेसचा रेट 6 रुपये दिलाय आणि प्रोडक्शन बजेट मध्ये जाऊन बघितला तर किती प्रोडक्ट युनिट तर हे दोन फिगर मिळतील 10,200 आणि 23,700 हे तिथं जाऊन तुम्हाला कळेल कशा ह्या निघाल्या. त्याच्या गुणिले 6 केलं तर एवढे वेजेस तुम्हाला पे करायला लागतात. सो 2,03,400 वेजेस पे केले. 1% कमिशन मिसलेनियस जो वरती सेल मागाशी समजा सांगितला 40,50,000चा त्याच्यावरती 1% 40,500 आलं आणि 5% कमिशन ऑन सेल्स आहे तर 40,500 गुणिले 5% केलं तर गुणिले 5 केलं तर 2,02,500 असं टोटल 16,97,400 रुपये खर्च होतील मंथ ऑफ एप्रिल. ओके टोटल टोटल हे आले होते 36,60,000 त्यातून एवढे खर्च होते 16,97,400 म्हणजे डेफिसिट किंवा सरप्लस किती झाला 19,62,500. ओके आणि त्यातलं 1,20,000 तुम्ही कॅश बॅलन्स ठेवा आणि राहिलेलं काय करा इन्व्हेस्ट करा म्हणते SBI मध्ये. आपण ते काय केलं इन्व्हेस्ट केलं SBI मध्ये. ठीक आहे आता परत ओपनिंग बॅलन्स किती येणार हा क्लोजिंग ओपनिंग बॅलन्स 1,20,000 मेला. ओके आता कॅश सेल्सची फिगर कशी काढणार 22,05,000 कोण सांगणार 22,05,000 कसं येणार. मे मध्ये काय होणार ऍक्च्युली एप्रिलचे इतर किती पैसे रुपये येणार होते 4,500 पुढच्या महिन्यात येणार होते बरोबर आहे सगळ्यांना कळते. क्रेडिट सेल्स आणि 10,15,000 येणार होते असे 15,15,000 इथं कलेक्शन फ्रॉम डेटर्स होईल बरोबर.
आणि या महिन्यात काय होणार, मे मध्ये 10 500 गुणिले 100 तुमची सेल्स प्राइस येईल आणि त्यातलं 50% कॅश येईल. किती आली मग? 10,50,000 भागिले 2, 5,25,000. म्हणजे कॅश सेल 5,25,000 होतील प्रोडक्ट 1 चा, आणि प्रोडक्ट 2 चे काय होईल? 24,000 गुणिले 140, 33,60,000 भागिले 2 म्हणजे 16,80,000 कॅश येईल. 16,80,000 अधिक 5,25,000 कॅश येईल. म्हणजे टोटल कॅश सेल्स किती येईल? 22,05,000. आलं का इथं उत्तर? 22,05,000 आलं का? 22,05,000 महत्वाचं आहे. आता तर 20,25,000 कसं आलं? हे 15,15,000 मागच्या महिन्याचे, आणि किती ऍड झालं? 5,10,000 ऍड झालं. कलेक्शन फ्रॉम डेटर्स. Just a second. दिलंय बघा तुम्ही सगळं. $15,15,000 तर येतातच, कारण मागच्या महिन्याचे 15%, 50% हे पुढच्या महिन्यात ते देणार. आणि कॅश बजेट असंच येतं. माझा अभ्यास केला तर समजतं. एमकॉमला आपण बीकॉमला नाही, तेवढे डिफिकल्ट लेवल येणारच नाही. ठीक आहे, ते मागचे जे वर्षाचे जे सेल आहे त्याच्यातून ते 50% जे ऑन क्रेडिट होतं इथं 4,500 गुणिले 100, आणि इथं 11,250 गुणिले 140, एवढी फिगर तर येणार. ही फिगर किती आली? किती फिगर? Collection from letter.
मध्ये कलेक्शन फ्रॉम डेटर्स किती येणार 4000 क्वांटिटी मधलं 4500 क्वांटिटी इंटू 100 मे मध्ये येतील 22500 मधलं 50% म्हणजे 11250 गुणिले 140 हे मे मध्ये येणार. ही फिगर किती येते? मशिनरी कधी मे मध्ये पेमेंट केलं आहे. सो ही कलेक्शन फ्रॉम डेटर्स 20,25,000 टोटल एवढी आली. हे पेमेंट इथं जसं समजावून सांगितलं 12,30,000 तसंच इथं बघा हिने काय सांगितलंय क्रेडिटर्स परचेस ऑफ रॉ मटेरियल वॉज कम्प्युटेड अंडर परचेस बजेटमध्ये जावा. आता परचेस बजेटला नुसार ही फिगर त्यांनी घेतलेली आहे. परचेस बजेटमध्ये तुम्हाला हे समजेल कसं हे केलेलं आहे. आणि पुढे 15 सॅलरी आहे 6,000 हे कमिशन सेल्स वरती या महिन्याच्या नंतर हे 5% कमिशन आणि हे 1% सेल्स इन्क्रिमेंट कमिशन. सो थर्ड इयरला परत आणि याच गोष्टी होतील. तुम्ही हे हो 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 एप्रिलमध्ये जे सगळं समजावून घेतलं तसंच मे मध्ये तसंच जूनमध्ये बस बाकी काय नाही. मास्टर बजेट काय तुम्हाला परीक्षण पडणार नाही पण तुम्हाला पडू शकते फ्लेक्झिबल बजेट. सो फ्लेक्झिबल बजेटवरती थोडंसं बघू. फ्लेक्झिबल बजेट आता फ्लेक्झिबल प्रिपेअर फ्लेक्झिबल बजेट ऑफ एबीसी लिमिटेड ऑन द बेसिस ऑफ डेटा गिवन बिल असं त्यांचा ओव्हरहेड्स रेट 50%, 60%, 70% म्हणजे 50%ला 60%ला 70%. लक्षात घ्या कसं असतं प्रोडक्शन कपॅसिटी असते आणि प्रत्येक कपॅसिटीला एक पर्टिक्युलर एक्सपेन्सेस होत असतो. 60%ला 50%ला 70%ला म्हणजे टोटल 10,000 कपॅसिटी असेल प्रोडक्शनची तर त्याच्या 60% कॅपॅसिटी प्रोड्यूस केली तर हा खर्च येतो. तर 50%ला किती 70%ला किती हे तुम्हाला त्याच्यावरून काढायचं. हा आता रेट दिलेला आहे तो 60%चा दिलेला आहे. सो आता बघा एक काम करा इथं काय करायचं फ्लेक्झिबल बजेट फॉर ओव्हरहेड्स 60% कॅपॅसिटीला आहे सगळंच्या सगळं उतरून घ्या. बघा 6,000 18,000 20,000 3,000 16,500 4,500 15,000 93 180 घेतले काय 60 मध्ये आहे तसं आहे का? बरोबर. आता समजून घ्या फ्लेक्झिबल बजेट काय करतं फ्लेक्झिबल मध्ये काय होतं फिक्स्ड एक्सपेन्सेस फिक्सच राहतात. सेमी जेवढं फिक्स राहते फिक्स राहते व्हेरिएबल व्हॅरी होते आणि व्हेरिएबल ओव्हरहेड्स असतात ते सगळेच व्हॅरी होतात. आता इथं फक्त समजा नको बघून घ्या काय केलंय एस्टिमेटेड लेबर आवर्स दिले 1,86,000 आणि हे लेबर आवर्स काढलेलं इथं 0.50 कसं काढले लेबर रेट भागिले लेबर आवर्स टोटल ओव्हरहेड्स डिवाइड बाय टोटल आवर्स. ठीक आहे सांगतो 60 सुद्धा समजलं. आता व्हेरिएबल ओव्हरहेड्स काय होतात व्हेरी होतात. तर 60%ला 6,000 येत असेल तर 50%ला किती येणार 5,000 येईल. कळलं कसं काढलं 6,000 भागिले 60% 1,000 येतील मग गुणिले 50% तर ते 5,000 येईल. 70%ला 7,000. ओके 18,000 जर 60% येत असतील तर 50%ला किती येणार 18,000 भागिले 60%
जी फिगर येईल त्याला गुणिले 50%. रेशो का घेणं असा 5:6:7 15,000 म्हणजे हे 70% कॅपॅसिटीला 21,000 येईलच. एका कॅपॅसिटी 10% कॅपॅसिटीला 3,000 येते. ओके, याला 60 न भागल्यानंतर किंवा 6 न भागल्यानंतर. ओके, प्रत्येक ठिकाणचा. आता सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स, इलेक्ट्रिसिटी फिक्स आणि व्हेरिएबल. आता इलेक्ट्रिसिटीचा खर्च किती आहे? 60 कॅपॅसिटीला टोटल इथं वर दिलाय 30,000 दिलाय. त्यातला 40% फिक्स आणि 60% व्हेरिएबल. म्हणजे याचा 40% किती आला? 12,000 आणि व्हेरिएबल 18,000. बरोबर, 12,000 आणि 18,000 आला. आलं का? 12,000 18,000 आला इलेक्ट्रिसिटी 60% कॅपॅसिटीला. आता 12,000 फिक्स्ड आहे म्हणजे इथं पण फिक्स राहणार, इथं पण फिक्स राहणार, त्याच्यामध्ये काय बदल होणार का? नाही. व्हेरिएबल होणार, चेंज होणार. 18,000 येते 60% कॅपॅसिटीला, तर 50%ला किती येणार? मग 15,000 येणार आणि 21,000 येणार. क्लिअर? वरच्या सारखंच पुढे इलेक्ट्रिसिटी झालं. रिपेअर्स 3,000, 80% फिक्स आणि 20% व्हेरिएबल. ओके, सो 80% 20% किती येईल याचा? 600 येईल ना. 303, हा म्हणजे 2400 राहिले. 2400 फिक्स. सो रिपेअर्स बघा, 2400 फिक्स घेतले का इथं? व्हेरिएबल इथं 600, तर इथं 500 आणि इथं 700. कसं काढलं? याला डिवाइड बाय 6 केलं, 100 येतात. इथं इंटू 5 केलं, इंटू 70. ठीक आहे. पुढं डेप्रिशिएशन. आता हे काय फिक्स्ड ओव्हरहेड्स आहे. सो सगळीकडे 16,500 राहील. त्याच्यामध्ये काय बदल होईल का? कारण फिक्स्ड मध्ये काय कॅपॅसिटी वाढवते नाही तर कमी होते, काय बदल व्हायचा प्रश्न येत नाही. सो हे तिन्ही समानच राहतील सगळीकडे. मग हे टोटल ओव्हरहेड्स किती आले? 85,900. हे 93,000 आणि हे 1,00,000. म्हणजे 50% कॅपॅसिटीला किती प्रोडक्शन होते? एस्टिमेटेड डायरेक्टर टोटल ओव्हरहेड्स. हे टोटल ओव्हरहेड्स आहे, हा कॉलम खाली वर झाला. सो 85,900 टोटल ओव्हरहेड्स येतात. 60%ला 93,000 टोटल ओव्हरहेड आणि 70%ला 1,00,100 येतं. मग ओव्हरहेड रेट ऑफ डायरेक्ट लेबर, इथे तुम्हाला त्याचे आवर दिलेले बघा प्रॉब्लेम मध्ये. एस्टिमेटेड डायरेक्ट लेबर आवर्स 1,86,000. सो हे काय केलं? 1,86,000 किती? 60% कॅपॅसिटीला भागिले 6 गुणिले 5 भागिले 6 गुणिले 7 ही फिगर येते. बरोबर आहे? येतात का? येतात का? 1,55. हा, मग 85,900 टोटल कॉस्ट झाली. पर आवर काढायचं असेल तर 85,900 भागिले टोटल नंबर ऑफ आवर्स 155.55 तुम्हाला पर आवर एस्टिमेटेड आवर आलं. सेम असं इथं येईल. ओव्हरहेड रेट पर आवर हा आला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे फ्लेक्झिबल बजेट सोडवायचं आहे. सेम इथं दिलं असेल खाली किती 1000 मध्ये फिगर दिल्यात. 50% कॅपॅसिटी दिल्या, 50% कॅपॅसिटी व्हेरिएबल दिले, इथे काही टर्म्स अँड कंडिशन दिलेत. सगळ्या कन्सिडर करून हे फ्लेक्झिबल बजेट या ठिकाणी तयार झालेलं आहे. 50, 60, 75, 90 आणि 100. सो जसं आता मी समजावून सांगितलं तसंच या पद्धतीने आपण प्रॉब्लेम पण सोडवायचा आहे. एक तर कॅश बजेट किंवा तुम्हाला फ्लेक्झिबल बजेट परीक्षेला मिळू शकतो. ठीक आहे. नॉर्मली आतापर्यंत जे बघितले मी त्याच्यामध्ये हे 2 टाईपचे प्रॉब्लेम पडलेले आहेत. ठीक आहे. आणि कॅपिटल बजेट आहे, याच्यात पण हा मोठा पार्ट आहे. जवळजवळ आपण आता एनपी वगैरे तुम्हाला कॅपिटल बजेट हे सगळं बघा, म्हणजे कशा पद्धतीने सॉर्ट आउट केले. कॅपिटल बजेट आहे ना, प्रॉफिट कॅपिटल. कॅश आणि फ्लेक्झिबल आज आपण शिकलो.
जर वेळ मिळाला तर हे परत एनपी नेट प्रेझेंट व्हॅल्यू आणि ह्या सगळ्या गोष्टी आता बघूया नेक्स्ट सेशनमध्ये. ठीक आहे, एक तास झाला ऑलरेडी. सो कॅश आणि फ्लेक्झिबल मध्ये कोणाला काही शंका असेल तर मला विचारू शकता. आणि काही इन्स्ट्रक्शन मी आता दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही असाइनमेंट आणि या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करून घ्या. ऑल टिकिट ग्रुप इन्फॉर्मेशन दिली जाईल. बाकी काही तुमच्या अडचण असतील तर मला मेसेज वगैरे केला तरी चालेल. ठीक आहे, थांबूया.